आज आपण बनवणार आहोत मसाला चहा। त्यासाठी एका पातेल्यात मी अर्धा ग्लास पाणी टाकलेलं आहे। हे प्रमाण 1 कप चहा बनवण्यासाठी आहे। यामध्ये अर्धा चमच चहापत्ती टाकत आहे। चहामध्ये टाकण्यासाठी अद्रक, ओवा, मिरे, लवंग याचे मी असे दरदर वाटून या चहामध्ये टाकत आहे। पूर्ण प्रमाण एक टाकायचं। 1 मिरा, 1 लवंग, थोडासा अर्धा तुकडा, किंचित ओवा आणि हिरवी विलायची टाकली सुगंध छान येतो चहाचा। यामध्ये तुमच्या आवडीप्रमाणे साखर टाकू शकता। शक्यतो साखरेचं प्रमाण कमी ठेवा, म्हणजे दुसऱ्या आपले फ्लेवरचा वास येईल। इलायची, ओवा, मिऱ्यांचा चहामध्ये छान उतरून जाईल। अशा प्रकारे 5 मिनिटे चहा व्यवस्थित शिजू द्यायचा आहे। चहाची फ्लेम स्लो ठेवायची आहे। दुधाचा चहा पिण्यापेक्षा काळा चहा पिलेला चांगला असतो। थंडीचे दिवस आहेत, पावसाचे, कोणाचं डोकं वगैरे दुखत असेल तर अशा प्रकारे काळा चहा करून पिऊ शकता। हा आता आपला चहा शिजलेला आहे। यामध्ये आपण दूध ॲड करूया। बघा चहाचा कलर कसा चेंज होतो आहे। याच्यात अर्धा कप दूध टाकलेलं आहे। गॅसची फ्लेम मोठी करायची आहे। याला उकळी आली की आपण हे चहा हलवून घेऊया। कधीही चहा करताना चहा चांगला शिजू दिला की चहा छान लागतो। ही प्रोसेसचं खूप महत्त्व आहे। असं ढवळला हलवायला पाहिजे या चहाला, तर मग व्यवस्थित बघा गॅसची फ्लेम मोठी आहे। मोठ्या चहा मस्त कडक चहा होतो। असं आपण अर्धा तासापर्यंत चहाला करणार आहोत। बघा चहाचा कलर चेंज झालेला आहे। चहाची फ्लेम करूया आपण कमी जास्त चहाची फ्लेम आपण करूया। चहा एकदम मस्त कडक झालेला आहे। असं तुम्ही टोस्टसोबत खाऊ शकता डिप करून। एकदा नक्की करून बघा। आवडल्यास लाईक करा, शेअर करा। थँक्यू।